तर आपल्यासोबत आता मधुकर पवार आहेत. काका नमस्ते. नमस्ते. या प्रभागामध्ये आतापर्यंत विकास झालाय का? हा विकास अजिबात झालेला नाही आणि सत्ताधारी म्हणतात की आज विकास झालाय, आम्ही विकास केलाय. आज तुम्ही जर बघितलं तर हे ओढ्याचं काम तिने अजिबात केलेलंच नाही आणि आमची मागणी होती की हा ओढा RCC करून द्यावा, पण तिने काय त्यावर लक्षच दिलेलं नाही. हा कायमस्वरूपी हा आमचा भाग हा आदिवासीमध्ये मोडतोय असं असं झालंय आणि हा भाग आता आमचा एवढा गलिच्छ झालेला आहे. सगळी गटारी व्यवस्था नाही, पाणी नाही, लाईटचं खांब आत्ता आणून टाकली ती. निवडणुका आल्यानंतरच लाईटचं खांब आणूनशीनं आत्ता लावायला चालू केले आणि निवडणुकीच्या अगोदरी 5 वर्षे तिने फक्त नुसतं आश्वासनच दिलं आणि आता हे आमचा 1.5 किलोमीटरचा रस्ता मंजूर झालेला असताना तिने 1 किलोमीटर रस्ता केला आणि अर्ध्या किलोमीटरची खडी आणि डांबरी हा करणारा रस्ता ह्यो सगळा तिने उचलून नेला आणि हा आमचा रस्ता एवढा सोयीचा आहे. इथून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हा हायवे आहे आणि हायवेला आम्हाला जाण्याचा सोपा मार्ग आहे हा आणि हा सोपा मार्ग असल्यामुळं आम्हाला इथून वाहतूक चांगल्या प्रकारे जाता येते आम्हाला आणि गावातसुद्धा गर्दी होत नाही कधी. म्हणून ही आम्हाला रस्ता हा गरजेचा होता. गेले 5 वर्षे झाला आम्ही हा प्रयत्न करतोय, परंतु हा रस्ता झालेलाच नाही आणि हा रस्ता तिने अपुरा ठेवल्यामुळं आमची गैरसोय झालेली आहे.